नमस्कार, मी सृष्टी. आज आपण प्रिन्सेस कट पेपर कटिंगची सोपी पद्धत बघणार आहोत. त्यासाठी फर्स्ट मागील बाजूचं पेपर कटिंग बघूया. त्यानंतर मागील बाजूवरून पुढील बाजू कशी काढायची ते पाहू. त्यासाठी काय चेंजेस करायचे ते पाहू. मापं कशी वाढवायची, प्रिन्सेस कटला शेप कसा द्यायचा ते सांगणार आहे. नवीन शिकत असलेल्यांना हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ पहा. चला तर सुरुवात करूया. फर्स्ट पेपर असा फोल्ड करून घ्यायचा. बंद बाजू असते ती आपल्या साईडनं घ्यायची. त्यानंतर पूर्ण उंची आहे 14. पूर्ण उंची किती पण असू शकते, 13, 12, 11. माझी पूर्ण उंची आहे 14 प्लस 1 इंच. सर्व ब्लाऊजसाठी मागील बाजू सारखीच असते. मागील बाजूवरून तुम्ही कटोरी, डबल कटोरी, प्रिन्सेस कट, 4 टक यांची पुढील बाजू काढू शकता. मागील बाजू तयार असेल तर तुम्ही पुढील बाजू आरामात काढू शकता. त्यानंतर शोल्डर आहे आपलं 10 इंच. 10चे अर्धा 5 इंच. मागील गळा डीप असेल तर शोल्डर कमी घ्यायचा. मागील गळा जर कमी असेल, उंचीला कमी असेल तर शोल्डर जास्त घ्यायचा. मुंडा खोली 6 घेतलेली आहे. इथून 5 इंच मोजून घेऊया. 6 इंच. 5 इंचावर आखून घेऊया. ही लाईन आखून घेऊया. त्यानंतर छाती आहे 32 इंच. 32चा चौथा भाग 8 इंच प्लस 2.5 इंच. मार्जिन पण तुम्ही 2 इंच, 1 इंच, 1.5 इंच अशी ठेवू शकता. मी घेतली आहे 2.5 इंच. त्यानंतर कंबर आहे 24 इंच. 24चा पण चौथा भाग घ्यायचा. चौथा भाग आहे 6 इंच प्लस 1 इंच मागील टक्ससाठी येणार आणि 2.5 इंच आपली शिलाई. टेप तुम्ही अशी 4 फोल्ड करून पण चौथा भाग काढू शकता. मार्जिन आखून घेऊया. त्यानंतर गळा रुंदी 2.25. आडवी टेप लावून गळा उंची घेऊया. 11.5 आहे. 11.5. खालच्या साईडनं 3 इंच आखून घेऊया. त्यानंतर चौकट आखून त्यामध्ये शेप द्यायचा. मी इथे पानगळ्याचा शेप देणार आहे. तुम्ही कुठचा पण शेप देऊ शकता. इथून घ्यायचं 3.5. खालच्या साईडनं 4 इंच. 4 इंच. 3.5 इंचावर मार्क करून घेऊया. त्यानंतर इथून आतल्या साईडनं 1/2 इंचावर मार्क करून घेऊया आणि शेप देऊन घेऊया. शेप असा हलक्या हातावर द्यायचा, म्हणजे मस्त असा शेप येतो. बघू शकता किती मस्त असा शेप आलेला आहे.
त्यानंतर आपण मुंड्याला शेप कसा द्यायचा ते बघूया. आतल्या साईडनं अर्धा इंच मार्क करून घेऊया. त्याचं कारण स्क्रीनवर दिलेला पिक्चर बघा. अशा प्रकारे शेप दिल्याने ब्लाऊज स्टिचिंग केल्यावर ज्या चुन्या येतात त्या येणार नाहीत. पाव इंच आतल्या साईडनं खुणा करून आखून घेऊया. पेपर कटिंग करताना ह्या 2 गोष्टी जास्त महत्त्वाच्या आहेत, त्यामुळे हे लक्षात ठेवा. त्यानंतर आखून घेऊया हे. त्यानंतर अर्धा इंच आत घेतलेले आहे तिथून 1 इंच मार्क करून घेऊया. पुढे 1.25 इंचावर मार्क करूया आणि शेप देऊन घेऊया. पहिला मी फेंट आखून घेते, शेप चुकू नये म्हणून. दोन्ही शेप डॉट डॉटने आखून घेते. त्यानंतर मी डार्क करते. मस्त असा शेप आलेला आहे. अशा प्रकारे तुम्ही मुंड्याला शेप देऊ शकता. पुढील बाजूचा शेप कट न करता मागील बाजूचा शेप आपण कटिंग करून घेणार आहोत. हीच बाजू आपण पेपरवर ठेवून पुढील बाजू कट करणार आहोत. मागील बाजू दुसऱ्या पेपरवर ठेवून आखून घेऊया. त्यानंतर कुठे बदल करायचे ते. पुढील मुंड्याचा शेप, पुढील गळा खालच्या साईडनं 1 इंच वाढवायचं. पुढच्या साईडनं कमरेकडून किती वाढवायचं हे सर्व बघूया. त्यानंतर प्रिन्सेस कटला कट कसा द्यायचा ते पाहूया. आखून झालेला आहे. सेम मागील बाजूची मापं टाकून घेऊयात. मागील बाजूमध्ये दाखवल्याप्रमाणे पुढील मुंड्याचा शेप आखून घेऊयात. त्यानंतर पुढील गळा आखून घेऊया.
पुढील गळा आहे 7 इंच, गळा रुंदी 2.25 इंच, 2.25 इंचावर मार्क करून घेऊया. गळा उंची 7 इंच, क्रॉसपट्टी लावून 7 इंचावर मार्क करून घेऊया. खालच्या साईडनं 2.5 इंच मार्क करून घेऊया. बॉक्स आखून गळ्याला शेप देऊन घेऊया. त्यानंतर टक्स पॉईंट आहे आपला 9.5. 9.5 प्लस अर्धा इंच शिलाई, 9.5 प्लस अर्धा इंच, टोटल 10 इंचावर टक्स पॉईंट येणार. खुणा करून घेऊया. टक्स पॉईंट जिथे आहे तिथून पुढच्या साईडनं 4 इंचावर मार्क करूया. कमरेकडनं 4 इंचावर मार्क करूया. एपेक्स पॉईंट आणि कमरेकडचा पॉईंट जोडून घेऊया. त्यानंतर कमरेकडून अर्धा इंच खुणा करून घेऊया. एपेक्स पॉईंट आणि तो पॉईंट जोडून घेऊया. त्यानंतर 3 इंचावर टक्स आखून घेऊया. एपेक्स पॉईंटच्या समोर 1/2 इंचाचा टक्स आखायचा. 1/2 इंच स्टिचिंग करताना 1/2 इंच स्टिच करायचं. आखून घेऊया. त्यानंतर कमरेकडून 2 इंच एक इंच खालच्या साईडनं वाढवायचं. ते ह्यासाठी स्टिचिंग केल्यानंतर पफ वर उचलला जातो, त्यासाठी खालच्या साईडनं 1 इंच वाढवायचं असतं. फक्त एवढ्याच भागात. आणि स्टिच केल्यावर पफ पण छान येतो, चपटा दिसत नाही. कमरेकडील लाईन आहे ती पण सरळ येते. त्यानंतर कमरेचा चौथा भाग प्लस 2.5 इंच शिलाई मागील भागात 1 इंच टक्ससाठी घेतलेलं होतं, ते इथून कमी करायचं. फक्त कमरेचा चौथा भाग प्लस 2.5 इंच घ्यायचं. कमरेचा चौथा भाग आहे 6 इंच प्लस 2.5 इंच शिलाई. खुणा करून घेऊया. त्यानंतर हे 2.5 इंच आणि शिलाईमध्ये दोन्ही साईडनं 1/2 इंच, टोटल अर्धा इंच शिलाई. टक्सच्या तिथे टोटल 3 इंच, 2.5 इंच प्लस अर्धा इंच शिलाई, टोटल 3 इंच पुढील भागात वाढवायचं कमरेकडून. तीन इंचावर मार्क करून घेऊया. टक्स जिथून रिमूव्ह केलेला आहे तिथून 3 इंच. त्यानंतर हा जो भाग आहे तो स्टिचिंगसाठी जाईल, त्यासाठी इथे 1 इंच वाढवायचं आणि लाईन आखून घेऊया.
त्यानंतर एक इंचावर सरळ मार्क करून घेऊया. टक्स पॉईंटच्या वरती सरळ 1 इंच आणि मुंड्यातून शेप देऊन घेऊया. मी पहिला डॉट डॉटने देत आहे, शेप चुकू नये म्हणून. त्यानंतर लाईन डार्क करणार आहे. अशा प्रकारे शेप द्यायचा आहे. तुम्ही जर नवीन शिकत असाल तर अशा प्रकारे शेप द्या, तुम्हाला सोपं जाईल. त्यानंतर ही बाजू टेप लावून मोजून घेऊया. 6.25. हे पण माप तेवढंच यायला हवं. टेप अशी गोल आकारात फिरवून 6.25 वर मार्क करून घेऊया आणि आडवी लाईन आखून घेऊया. इथून पण आडवी लाईन आखूया. अशा प्रकारे मागील बाजूवरून पुढील बाजूमध्ये काय बदल केले ते लक्षात घ्या. समजलं नसेल तर पुन्हा व्हिडिओ पहा, नक्की जमेल तुम्हाला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड सबस्क्राईब करा. कटिंग करून घेऊया. कटिंग करताना कोणता भाग कट करायचा ते पाहूया.